अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील तारफैल परिसरात कौटुंबिक वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासात एका आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 जून रोजी आरोपी आनंद चौरे याने मयत अंकित नंदागोळी याला कौटुंबिक वाद मिटवण्याच्या बहाण्याने फोन करून तारफैल परिसरात बोलावले। अंकित तेथे पोहोचताच आनंद चौरे आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केली। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर, रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे आणि त्यांच्या पथकांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची 3 विशेष पथके तयार करण्यात आली। पथकांनी अकोला शहरातील तारफैल परिसरासह रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि इतर संभाव्य ठिकाणी शोध मोहीम राबवली। तसेच शेगाव येथील रेल्वे स्टेशन, बसस्थानक, मंदिर परिसर, भक्तनिवास तसेच विविध हॉटेल्स आणि लॉजमध्येही रात्रभर तपास करण्यात आला। या कसून शोध मोहिमेदरम्यान निलेश उर्फ दद्दू विजय बोरकर याला तारफैल परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। दरम्यान या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे।